रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या रणसंग्रामाला आजपासून सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची जी आहे ती मुदत या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतीसाठी या ठिकाणी निवडणूक होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचं अद्याप काही ठरत नाही आहे, त्यामुळे इच्छुकांमध्ये तिकिटासाठी धाकधूक जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते आहे। कोणत्याच पक्षाची अद्याप अधिकृत यादी जाहीर झालेली नाही आहे, त्यामुळे अनेक उमेदवारांचे जीव जे आहेत ते टांगणीला लागलेले पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या 101 प्रभागासाठी 151 सदस्यांची निवड या निवडणुकीतून केली जाणार आहे। रत्नागिरी, राजापूर, खेड या 3 नगरपरिषदा तर गुहागर, लांजा आणि देवरुख या 3 नगरपंचायतींचं नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी या ठिकाणी राखीव आहे। त्यामुळे सध्या या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठीची सर्वात जास्त चढाओढ या ठिकाणी पाहायला मिळते आहे। 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे आणि त्याचमुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांचंही अद्याप जागा वाटपाचं जे घोंगडं आहे ते अद्याप भिजत असलेलं पाहायला मिळतं आहे। कदाचित शेवटच्या दिवसापर्यंत ही उत्सुकता ताणली जाईल आणि त्याचमुळे सध्या जे उमेदवार आहेत त्यांची धाकधूक या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।